Hello everyone, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous lecture we had completed the first category of pharmacological grouping of natural drug. Okay, so in that we had done with this laxative category. Okay, so laxatives are the agent which are used to loses the bowel. Okay, so त्याच्यामध्ये आपण different laxative categoryचे drug बघितले होते. Okay, which shows their effect on bowel system. Okay, GI सिस्टीम आहे त्याच्यावर ते इफेक्ट शो करतात. ओके, सो त्याच्यामध्ये आपण डिफरंट ड्रग बघितले होते. त्याच्यामध्ये ॲलो आहे, रुबाब आहे, देन कॅस्टर ऑइल, इसबगुल्ला, देन सेना लीव्स, सेना फ्रूट. ओके, सो हे डिफरंट ड्रग आपण अंडर द फार्माकोग्नोस्टिक स्कीम त्याचा स्टडी केलेला आहे. ओके, सो फ्रॉम दिस लेक्चर today's lecture we will start the new category under the pharmacological grouping of natural drug, that is cardiotonics. Okay, सो कार्डिओटॉनिक्स हे जर तुम्ही नाव बघितलं तर त्या नावावरूनच तुम्हाला समजेल की इट इज अन कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड. ओके, दोन वर्ड कंबाईन होऊन हा कार्डिओटॉनिक वर्ड तयार झालेला आहे. ओके, कार्डिओ अँड टॉनिक. ओके, सो कार्डिओ इट इज रिलेटेड विथ द हार्ट. ओके, अँड टॉनिक मीन्स आपण तुम्ही पण बरेच वेळा बघितलं असाल की जेव्हा आपल्याला अशक्तपणा येतो, मरगळ येते, तेव्हा डॉक्टर आपल्याला टॉनिक्स देतात. ओके, सो ते टॉनिक्स काय करतात, आपल्यामध्ये जे काही प्रोसेसेस आहेत ते स्टिम्युलेट करतात आणि आपल्याला फ्रेश ठेवायचं काम करतात. राईट, सो दिस कार्डिओटॉनिक्स आर द एजंट विच यूज टू स्ट्रेंथन द हार्ट. ओके, हार्टला एनर्जी प्रोव्हाइड करायचं, स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं जे एजंट काम करतात त्यांना कार्डिओटॉनिक असं म्हटलं जातं. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला कार्डिओटॉनिक म्हणजे काय, म्हणजे कार्डिओटॉनिकची डेफिनेशन, त्याच्यानंतर कोणते कोणते डिफरंट एक्झाम्पल्स आहेत विच इज ऑप्टेन फ्रॉम द नॅचरल ओरिजिन विच ॲक्ट्स ॲज अन कार्डिओटॉनिक ते बघायचं आहे. आणि दोन प्रोटोटाईप ऑफ ड्रग त्याच्यातले आपण स्टडी करणार आहोत, डिजिटॅलिस अँड अर्जुना ड्रग. ओके, अंडर दिस कार्डिओटॉनिक कॅटेगरी. ओके, सो फर्स्ट कार्डिओटॉनिक्स डेफिनेशन. So this cardiotonics, which is an Greek word cardia, it is related with heart. Okay, so cardiotonics are the drugs which give strength or energy to the activity of heart. Okay, so हार्टच्या ॲक्टिव्हिटीला स्ट्रेंथ आणि एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम जे आहे ते कार्डिओटॉनिक्स ड्रग करतात. ओके, सो कोणत्या मेकॅनिझमने ते हार्टला ती एनर्जी प्रोव्हाइड करणार आहेत, तर कार्डिओटॉनिक्स काय करणार आहेत, इन्क्रीजेस द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ कार्डियक मसल. ओके, सो कार्डियक मसलचं जे फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन आहे ते इन्क्रीज करतात. ओके, अँड देअर बाय ते स्टिम्युलेट द ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी ऑफ हार्ट. ओके, सो ड्यू टू द इन्क्रीज इन टू द मसल ॲक्टिव्हिटी ऑफ हार्ट, द ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी ऑफ द हार्ट विल गेट इन्क्रीजेस. ओके, so that's why it produces the cardiotonic effect. Okay, so cardiotonics are the drugs which gives the strength or energy to the activity of heart. Okay, so this cardiotonics increases the force of contraction of the cardiac muscles and thereby they stimulate the overall activity of heart. Okay, if we see the example of these cardiotonic drugs from these natural sources, that includes the digitalis, strophanthus, squil, thivetia, Arjuna bark. Okay, so these are the certain drugs which acts as an cardiotonic drug. Okay, सो हे जे ड्रग्ज आहेत की जे नॅचरल ओरिजिनपासून मिळालेले आहेत आणि ते त्यांचा इफेक्ट कशावर शो करणार आहेत, हार्टवर शो करणार आहेत. ओके, हार्टमध्ये काय करतात ते त्या हार्टला स्ट्रेंथ आणि एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम कार्डिओटॉनिक कॅटेगरीचे ड्रग करतात. ओके, मग हे कार्डिओटॉनिक कॅटेगरीचे जे ड्रग आहेत ते कधी ॲडमिनिस्ट्रेट करावे लागत असतील, तर हार्ट अटॅकची कंडिशन आहे, सेरिब्रो CHF, दॅट इज सेरिब्रो हार्ट फेल्युअर. ओके, सो त्या कंडिशनमध्ये की जिथे हार्ट जो आहे तो इफिशियंटली ब्लड पंप करू शकत नाही आहे. ओके, अंजाना पेक्टोरिस लाईक कंडिशन्स आहे. सो हे जे हार्टचे डिसऑर्डर्स आहेत की जिथे हार्ट जो आहे तो त्याचं नॉर्मल फंक्शनिंग करू शकत नाही आहे. ओके, तेवढा इफिशियंटली तो त्याचं फंक्शन करू शकत नाही आहे. हार्टचं फंक्शन काय असतं बॉडीमध्ये, ब्लड पंपिंग. राईट, सो बॉडीचे होल बॉडीचे जे डिफरंट पार्ट्स आहेत त्याला ब्लड प्रोव्हाइड करायचं काम हार्ट करतं. त्याचं प्युरिफाईड फॉर्ममध्ये जे ब्लड आहे ते ज्या बॉडीमध्ये डिफरंट सिस्टीम्स आहेत, ऑर्गन्स आहेत त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम हार्ट करतं. ओके, मग जर हार्टमध्ये जर इनॅबिलिटी आली, म्हणजे हार्टचं फंक्शन जर प्रॉपर करू शकला नाही, त्याच्यामुळे बॉडीचे जे डिफरंट सिस्टीम आहेत त्याच्यावर सुद्धा अफेक्ट होऊ शकतो. ओके, सो त्याच्यामुळे हे कार्डिओटॉनिक कॅटेगरीचे ड्रग यूज केले जातात की जे हार्टला स्ट्रेंथ और एनर्जी प्रोव्हाइड करणार आहेत फॉर देअर प्रॉपर फंक्शनिंग. ओके,
सो आता आपण फर्स्ट ड्रग बघूया कार्डिओटॉनिक कॅटेगरीचा, त्याच्यामध्ये डिजिटॅलिस आहे. ओके, इथे तुम्हाला जे प्लांट दिसतंय, इथे तुम्हाला दिसेल हे प्लांट आहे डिजिटॅलिसचं आणि हे त्याचं फ्लॉवर्स आहेत. ओके, सो दिस इज द प्लांट ऑफ डिजिटॅलिस. ओके, सो सिनॉनिम जर आपण डिजिटॅलिसचं बघितलं तर डिजिटॅलिसचं सिनॉनिम आहे डिजिटॅलिस लीव्स अँड फॉक्सग्लो लीव्स. ओके, so these are the synonym for the digitalis leaf and foxglove leaves. Okay, if we see the biological source of digitalis, so digitalis consists of dried leaves of digitalis purpurea. Okay, so plant चा leaves part use केला जातो in the dried form. Okay, so dried leaves of digitalis purpurea belonging to family Scrophulariaceae. Okay, so digitalis ची family का आहे Scrophulariaceae. Okay, so it consists of dried leaves of digitalis purpurea belonging to family Scrophulariaceae. So these leaves dried at a temperature below 60 degrees centigrade. Immediately after collecting the leaves, and the leaves should contain not more than 5% of moisture. Okay, सो लीव्ज जे आहे ते ड्राईड फॉर्ममध्ये मार्केटमध्ये पाठवले जातात. ओके, मग त्याच्यामध्ये मॉइश्चरचं कंटेंट आहे विच डज नॉट रिक्वायर्ड मोर दॅन 5% मॉइश्चर. ओके, सो दिस इज द बायोलॉजिकल सोर्स ऑफ डिजिटॅलिस. ओके, बायोलॉजिकल सोर्समध्ये काय काय सांगितलेलं आहे तर डिजिटॅलिस कन्सिस्ट ऑफ ड्राईड लीव्ज ऑफ डिजिटॅलिस पर्प्युरिया बिलॉंगिंग टू फॅमिली स्क्रोफुलारियासी. सो ड्राईड लीव्ज, these leaves are dried at temperature below 60 degrees centigrade. Immediately after collecting the leaves, and the leaves should contain not more than 5% of moisture. Okay, if you see the geographical distribution of this digitalis, it is cultivated and collected in England and the other part of Europe, United States and India. Okay, so त्याचं कल्टिवेशन कलेक्शन कुठे केलं जातं तर इंग्लंड आहे, युरोप आहे, युनायटेड स्टेट आहे, इंडिया आहे. ओके, and it is cultivated in India. It is cultivated to a लिमिटेड एक्सटेंड इन काश्मीर. ओके, सो इंडियामध्ये स्पेसिफिकली काश्मीर रिजनमध्ये ह्याचं जे काही कल्टिवेशन कलेक्शन आहे डिजिटॅलिसचं ते काश्मीरमध्ये केलं जातं. ओके, अँड इन निलगिरी हिल्स. ओके, निलगिरी हिल्स आणि काश्मीर रिजनमध्ये डिजिटॅलिसचं कल्टिवेशन आणि कलेक्शन केलं जातं. ओके, सो दिस इज द सिनॉनिम बायोलॉजिकल सोर्स अँड जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन फॉर द डिजिटॅलिस लीव्स. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे त्याचं कल्टिवेशन अँड कलेक्शनची प्रोसेस कशी असते. ओके, सो दिस डिजिटॅलिस इट इज अन बायनियल और पेरिनियल हब ऑफ अबाउट 1 to 2 मीटर इन हाईट. ओके, सो हाईट जर बघितली त्याची तर ती 1 ते 2 मीटर एवढा उंचीचा प्लांट असतं डिजिटॅलिसचं. इट इज कल्टिवेटेड इन काश्मीर, काश्मीरमध्ये तन्नरी, किश्तावर या रिजनमध्ये अँड ऑल्सो मुगमपू अँड निलगिरी हिल्समध्ये सुद्धा डिजिटॅलिसचं कल्टिवेशन केलं जातं. ओके, सो इट इज प्रपोगेटेड बाय द सीड ऑफ सिलेक्टेड स्ट्रेन. ओके, सो डिजिटॅलिसचे जे सीड्स आहेत ते सिलेक्ट करून घेतले जातात. ओके, आणि त्याचं प्रपोगेशन केलं जातं म्हणजे त्याला जमिनीमध्ये टाकून त्याच्यापासून प्लांट उगवलं जातं. ओके, सो द सीड्स विच कंटेनिंग द हाय ग्लायकोसिडेट कंटेंट विच आर सिलेक्टिवली सिलेक्टेड फॉर दिस प्रपोगेशन पर्पज. ओके, अँड इट नीड्स अ कॅल्क्युलरियस सँडी लाईट सॉईल विथ ट्रेसेस ऑफ मॅग्नीज. ओके, सो सॉईल नीड जर बघितली आपण तर डिजिटॅलिससाठी कशी असते कॅल्कॅरियस सॉईल रिक्वायर्ड आहे, त्याच्यानंतर सँडी नेचर रिक्वायर्ड आहे, लाईट सोमी अँड त्याच्यामध्ये मॅग्नेशियम ट्रेसेस अमाऊंटमध्ये प्रेझेंट असणं गरजेचं आहे. ओके, सो दिस सॉईल इज स्टरिलाइज्ड बाय द स्टीम बिफोर सोईंग. ओके, सो सीड जमिनीमध्ये सो करण्याच्या आधी काय केलं जातं त्याचं स्टीम स्टरिलायझेशन केलं जातं. ओके, जसं आपण भाताच्या शेतीसाठी बघितलं असेल तुम्ही भाजाळणी केली जाते जमिनीची. सो दिस इज पर्पज ऑफ स्टरिलायझेशन म्हणजे त्या जमिनीमध्ये जे काही मायक्रोब्स आहेत ओके त्याच्या किलिंगसाठी हे स्टीम स्टरिलायझेशन केलं जातं त्या जमिनीचं, त्याच्यामुळे जे त्याच्यावर केलेल्या शेतीला कोणतंही इन्फेक्शन होत नाही. ओके, सो इट ग्रोज सुटेबली इन सँडी सिच्युएशन लक्झरियंटली ॲट एन अल्टिट्यूड ऑफ 1600 to 3000 मीटर. सो समुद्र सपाटीपासून 1600 ते 3000 एवढ्या मीटर उंचीवर ह्याची शेती केली जाते. द सीड्स ऑफ डिजिटॅलिस आर व्हेरी स्मॉल इन साईज. ओके, डिजिटॅलिसचे सीड जर आपण बघितले तर खूप स्मॉल साईज असते त्यांची. 100 सीड जे आहेत ते 40 ते 70 जर मिलीग्रॅम एवढं सॅम्पल आपण वेट केलं तर त्याच्यामध्ये डिजिटॅलिसचे 100 सीड्स येतात. ओके, सो दे आर मिक्स्ड विथ फाईन सँड शोन इन द नर्सरी बेड इन मार्च अँड एप्रिल. ओके, सो त्या लहान साईजचे सीड असल्यामुळे त्याला काय केलं जातं सँडमध्ये मिक्स केलं जातं आणि मग नर्सरी बेडमध्ये काय केलं जातं त्याला सोन केलं जातं. ओके, पेरलं जातं
इन मार्च अँड एप्रिल. ओके, मार्च अँड एप्रिल ह्या सीझनमध्ये काय केलं जातं, त्याची पेरणी केली जाते. ओके, देन अबाउट 2.5 kg सीड्स आर नीडेड पर हेक्टर. एका हेक्टरला 250 किलो एवढं 2.5 किलो एवढं डिजिटालिसचे सीड्स जे आहेत ते रिक्वायर्ड आहेत. द यंग सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड इन सप्टेंबर अँड नोव्हेंबर. ओके, त्याच्यानंतर मार्च आणि एप्रिलमध्ये जे काही सीड्स जे आहेत ते जर्मिनेशन झाल्यानंतर सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये काय केलं जातं, त्यातले जे यंग सीडलिंग्स आहेत ते ट्रान्सप्लांट केले जातात. म्हणजे त्याला दुसऱ्या प्लेसवर लावलं जातं. सो द क्रॉप इज मॅन्युअर्ड प्रॉपरली अँड केप्ट फ्री ऑफ वीड्स. ओके, त्याच्यानंतर क्रॉपला काय केलं जातं, खत पुरवलं जातं आणि जे अदर वीड्स येतात म्हणजे छोटं छोटं गवत वगैरे येतं, मध्ये मध्ये तण येतं, ते काय केलं जातं, काढलं जातं. सो त्याला वीड फ्री ठेवलं जातं. ओके, सो द प्लांटेशन इज डन ट्वाइस अ इयर. सो डिजिटालिसचं जे प्लांटेशन आहे ते वर्षातून आपण 2दा करू शकतो. इन फर्स्ट इयर प्लांट बियर्स रोजेटे लिव्ज. ओके, वर्षाच्या फर्स्ट इयरमध्ये जे काही प्लांटेशन होणार आहे त्याच्यामध्ये जर लिव्जची अरेंजमेंट बघितली तर ती रोजेटे टाईप लिव्ज असतात. ओके, अँड इन सेकंड इयर सेसाईल लिव्ज आर देअर. ओके, सेकंड इयरला लिव्जचा शेप कसा असतो, सेसाईल असतो. ओके, सो द प्लांट फ्लॉवर्स इन द मंथ ऑफ एप्रिल इज फॉलोड बाय फ्रुटिंग. ओके, नोव्हेंबरमध्ये सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये त्याचं ट्रान्सप्लांटेशन केल्यानंतर एप्रिलमध्ये काय होतं, एप्रिलचा महिना आल्यावर फ्लॉवर्स यायला लागतात आणि फ्रुटिंग त्या फ्लॉवर्सपासून फ्रुटिंग व्हायला लागतं. ओके, सो इफ द प्लांट आर टू बी अलाउड टू ग्रो द फ्लॉवरिंग टॉप्स आर रिमूव्ड. ओके, आपल्याला जर ते प्लांट पुन्हा जास्त ग्रो होऊ द्यायचं असेल तर काय केलं जातं, मग त्याचे जे फ्लॉवरिंग टॉप्स आहेत ते रिमूव्ह केले जातात. ओके, अँड द क्रॉप इज प्रोटेक्टेड फ्रॉम द प्लांट डिसीजेस विच अदरवाईज लीड टू द लॉस ऑफ पोटेन्सी ऑफ ड्रग. ओके, आपल्याला लीफ ड्रग त्याचे पानांची गरज आहे, त्याच्यामुळे काय केलं जातं, डिजिटालिसच्या शेतामध्ये जे त्याचे फ्लॉवरिंग टॉप्स येतात त्याला फुलं यायला सुरुवात झाली की ते फ्लॉवरिंग टॉप्स आहेत ते कट केले जातात. ओके, सो त्याच्यामुळे जास्त लीफ जे आहेत ते त्याची आपण कलेक्शन करू शकतो. ओके, त्याच्यानंतर क्रॉपला जे डिफरंट डिसीजेस आहेत बॅक्टेरियल फंगाय व्हायरसेसचे त्याच्यापासून प्रोटेक्ट केलं जातं, त्याच्यामुळे ड्रगची पोटेन्सी आहे ती मेंटेन ठेवली जाते. ओके, देन लिव्ज आर पिक्ड इन द आफ्टरनून ड्युरिंग द ऑगस्ट अँड सप्टेंबर. ओके, त्याच्यानंतर काय केलं जातं, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये लिव्ज जे आहेत ते कलेक्ट केले जातात. ओके, तोडले जातात. सो फर्स्ट आणि सेकंड इयरमध्ये झाड लावल्यानंतर पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये काय केलं जातं, त्याची पानं तोडली जातात. ओके, देन व्हेन 2/3 ऑफ फ्लॉवर्स आर फुल्ली डेव्हलप द बेसल लिव्ज अँड द लिव्ज ॲट द टॉप आर कलेक्टेड ॲट द एंड. त्याच्यानंतर काय केलं जातं की पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी काय केलं जातं, पानं तोडली जातात, कलेक्ट केली जातात. ओके, आणि त्याच्यानंतर त्या प्लांटला तसंच ग्रो होऊ दिलं जातं. फ्लॉवर्स वगैरे आल्यानंतर फ्रूट्स पूर्ण डेव्हलप झाल्यानंतर त्या प्लांटवर काय केलं जातं, त्याचा बेसल रिजनला म्हणजे जमिनीपासून स्टेमचा जो रिजन आहे तिथे जे लिव्ज आहेत ते कलेक्ट केले जातात आणि प्लांटचा एकदम अप्पर पोर्शन आहे. ओके, एकदम टोकाकडचा भाग आहे तिकडचे लिव्ज कलेक्ट केले जातात इन ड्राय वेदर. ओके, ड्राय वेदरमध्ये हे जे बेसल लिव्ज आणि अप्पर टॉपचे लिव्ज आहेत ते कलेक्ट केले जातात आणि ते सुद्धा ॲज अन ड्रग म्हणून यूज केले जातात. ओके, सो दिस इज द कल्टिवेशन अँड कलेक्शन प्रोसिजर फॉर द डिजिटालिस. ओके, नेक्स्ट काय केलं जातं, प्रिपरेशन फॉर द मार्केट. ओके, मग याचं प्रिपरेशन मार्केटसाठी कसं केलं जातं, तर आफ्टर प्लकिंग द लिव्ज विच आर इमिजिएटली ब्रॉड टू द ड्राईंग सेंटर. ओके, एकदा शेतातनं आपण पानं त्याची तोडली की त्याला लगेच काय केलं जातं, ड्राईंग सेक्शनला त्या पानांना आणलं जातं. ओके, अँड दोज लिव्ज आर ड्राईड इन द व्हॅक्यूम ड्रायर्स. ओके, व्हॅक्यूम ड्रायरमध्ये त्याला ड्राय केलं जातं. ओके, so it curtails the exposure of fresh leaves to the atmospheric conditions, and the dried leaves which containing more than 5% of moisture are packed into, which contains not more than 5% of moisture, which are packed into the airtight container containing suitable dehydrating agent. ओके, सो सुटेबल डिहायड्रेटिंग एजंट त्या कंटेनरमध्ये ॲड केलं जातं आणि मग जे पानं आहेत की ज्याच्यामध्ये 5%पेक्षा जास्त मॉइश्चर नाही आहे असे व्हॅक्यूम ड्रायरमध्ये ड्राय केलेले लीफ आहेत ते काय केले जातात, कंटेनरमध्ये पॅक केले जातात. ओके, सो द ॲक्टिव्हिटी ऑफ द लिव्ज इज ड्यू टू द ग्लायकोसाइड्स. ओके, ह्या लिव्सचा जो कार्डिओटॉनिक इफेक्ट मिळणार आहे. ओके, सो दिस इज ड्यू टू द ग्लायकोसाइड्स. त्याच्यामध्ये ग्लायकोसाइड्स कंटेन आहे त्याच्यामुळे त्याचा जो कार्डिओटॉनिक इफेक्ट आहे तो आपल्याला मिळतो. इन अदर वर्ड, द प्रेझन्स ऑफ मॉइश्चर अँड द एन्झाईम्स
सो मॉइश्चर्स आणि जर एन्झाईम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असले तर एन्झाईम्समध्ये डीजी पर्प्युरिडेज आहे, ऑक्सिडेज एन्झाईम आहे. ओके, सो दिस कॉजेस द ग्लायकोसाइड्स डिटोरिएशन्स. ओके, त्याच्यामध्ये जे ग्लायकोसाइड्स केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे त्याचं डिटोरिएशन्स करतात कोण, एन्झाईम जे आहेत. एन्झाईममध्ये डीजी पर्प्युरिडेज आहे, ऑक्सिडेज एन्झाईम आहे आणि मॉइश्चर हे जर लीफमध्ये प्रेझेंट असेल तर त्याच्यामुळे त्याचं जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे ग्लायकोसाइड त्याचं डिटोरिएशन होतं. ओके, आणि इफ द लीव्ज आर ड्राईड अबाउट 60 डिग्री इट मेक देम टू लूज द पोटेन्सी ड्यू टू द केमिकल डिग्रेडेशन. ओके, म्हणजे लीफमध्ये जर मॉइश्चर जास्त झालं तर त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये जे एन्झाईम्स आहेत त्याच्यामध्ये डीजी पर्प्युरिडेज आहे, ऑक्सिडेज आहे, त्याचं ॲक्टिवेशन होतं आहे आणि त्याच्यामध्ये जे ग्लायकोसाइड्स कंटेन आहे, ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे त्याचं डिटोरिएशन होतं. म्हणजे ड्रग जो आहे तो त्याचा कार्डिओटॉनिक इफेक्ट शो करू शकत नाही. ओके, आणि जर लीव्ज जे आहेत ते 60 डिग्रीपेक्षा जास्त जर टेम्परेचरला त्याचं ड्राईंग केलं ओके तर त्याच्यामुळे काय होतं आहे की ड्रग जो आहे तो त्याचा जो थेरापेटिक इफेक्ट आहे त्याचा जो पोटेन्सी आहे तो लूज करणार आहे, कारण का त्याच्यामध्ये जे काही केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याचं डिग्रेडेशन होणार आहे. ओके, सो एक्झाममध्ये ह्यातले रिझन जे आहेत ते विचारले गेलेले आहेत. सो डिजिटॅलिसचे जे हे काही प्रिपरेशन्स जे आहे किंवा कल्टिवेशन आणि कलेक्शनची प्रोसेस आहे तीसुद्धा एक्झाममध्ये विचारली गेलेली आहे. ओके, म्हणजे डिजिटॅलिस आहे इफ मॉइश्चर प्रेझेंट मोर दॅन 5% डिजिटॅलिस इज नॉट यूज्ड फॉर द थेरापेटिक पर्पज. ओके, किंवा डिजिटॅलिस व्हेन ड्राईड above the 60 degree centigrade it is not used for the medicinal purpose. ओके, मग का यूज करत नाही, कारण का त्याच्यामध्ये जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे त्याचं डिग्रेडेशन होतं. सो ड्यू टू द एन्झायमॅटिक ॲक्शन दॅट इन्क्लूड डीजी पर्प्युरिडेज अँड ऑक्सिडेज एन्झाईम अँड ऑल्सो मॉइश्चर कंटेंट अँड मोर दॅन 60 degree heat that deteriorates their chemical constitution and causes the degradation of that chemical constituent and it does not possess the cardiotonic effect. Okay, so that's why digitalis is generally dried in the vacuum dryers, okay, which is below the 60 degree temperature. Okay, and it does not contain more than 5% of moisture. Okay, so त्याच्यामुळे त्याच्या बायोलॉजिकल सोर्समध्ये हे स्टँडर्ड लिमिट मेन्शन केलेलं आहे. ओके, so this is the cultivation, collection and preparation of digitalis drug for the market. Okay, next आपण डिस्कस करूया organoleptic characters which is also known as macroscopical characters. Okay, if you see the color of digitalis leaf, the color of leaf is dark grayish green. Okay, leafचा कलर जर तुम्ही बघितलात तर डार्क ग्रेइश ग्रीन कलर असतो. ओके, सो इथे तुम्हाला डिजिटॅलिसचं लीफ दिसते विथ त्याचा कलर जर तुम्ही बघितलं तर कसं आहे डार्क ग्रेइश ग्रीन आहे. ओके, ओडर जर बघितलं तर स्लाईट ओडर आहे, टेस्ट त्याची बिटर आहे, कडू आहे डिजिटॅलिसचं लीफ. साईज जर डिजिटॅलिस लीफची तुम्ही बघितलात तर 10 to 40 सेंटीमीटर लॉंग आहे. ओके, लेंथ किती आहे त्याची 10 to 40 सेंटीमीटर लॉंग. ओके, आणि विड्थ बघितली तर 4 to 20 सेंटीमीटर एवढा त्याचा ब्रॉडनेस आहे, विड्थ आहे. ओके, शेप जर तुम्ही लीफचा इथे बघितलात तर ओवेट लॅन्सिओलेट टू ब्रॉडली ओवेट शेप आहे. ओके, इरेग्युलर स्क्रीनेट और सिरेट मार्जिन आहे. ओके, अँड ओकेजनली डेंटेड मार्जिन, त्याची तर मार्जिन बघितलं ती कशी आहे इरेग्युलर आहे, क्रिनेट आहे, सिरेट आहे आणि डेंटेड टाईप ऑफ मार्जिन आहे. ओके, सो दिस इज द लीफ ऑफ digitalis purpurea and this is the plant of that digitalis. Okay, and these are the certain morphological characteristics. Okay, if you see the extra feature of this leaf, so these leaves are slightly pubescent and on both surfaces with pinnate venation and prominent veinlets अंडर द सर्फेस. ओके, सो लीफचा जर तुम्ही सरफेस बघितला तर तो पबिसंट आहे. ओके, पबिसंट्स म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जर म्हणजे मऊ आहे. ओके, गादीसारखा मऊ. ओके, सो पब्संट सरफेस आहे, पिनेट व्हेनेशन्स आहेत, व्हेनेशन्स बघितलं त्याच्यात पिनेट आहेत. ओके, प्रॉमिनंट व्हेनलेट्स प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर व्हेनलेट्स आहेत ते अबाव अँड लोअर दोन्ही सरफेसवर आहेत लीफच्या. ओके, लीव्ज आर ब्रोकन अँड क्रम्पल्ड. ओके, सो जनरली लीव्ज जे आहेत ते ड्राईड फॉर्ममध्ये यूज करतात, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द लीव्ज आहेत ते ब्रोकन झालेले आहेत किंवा क्रम्पल झालेले आहेत, कुस्करलेले असतात. ओके, सो दिस इज द एक्स्ट्रा फीचर विच इज असोसिएटेड विथ दिस डिजिटॅलिस लीफ. ओके, देन नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिजिटॅलिस. ओके, सो इथे तुम्हाला जो TS दिसतो तो डिजिटॅलिस लीफचा आहे. ओके, सो हा जो मधला पोर्शन आहे तो मार्जिन आहे. ओके, मिडरीब आहे त्या लीफची आणि हे जे आहे ते काय आहे व्हेनलेट आहे, म्हणजे पानाकडचा फॉर्म आहे. ओके, हे पानाच्या मध्ये जी व्हेनलेट असते
ती मिडरिब आहे. ओके. सो डिजिटॅलिसचा जर तुम्ही लॅबमध्ये TS केला तर मायक्रोस्कोपमधनं तुम्हाला तो असा दिसणार आहे. ओके. सो डिजिटॅलिस इज डॉर्सिव्हेंट्रल लीफ. ओके. डॉर्सिव्हेंट्रल लीफ आहे. इट हॅज anomocystic stomata on both surfaces and water pores at the apex of most of the marginal teeth. ओके. सो मार्जिनल टीथ पानाच्या बाजूची जी मार्जिन आहे त्याच्यावर मोस्ट ऑफ वॉटर पोर्स प्रेझेंट आहेत. स्टोमॅटा जे आहेत ते दोन्ही लिफ्टच्या अप्पर सर्फेसवर सुद्धा आणि लोअर सर्फेसवर सुद्धा ॲनोमोसायटिक टाईप ऑफ स्टोमॅटा प्रेझेंट आहे. ओके. सो द ट्रायकोम्स आर युनिसेरिएट, मल्टीसेल्युलर अँड ब्लंटी पॉइंटेड. ओके. सो इथे जर तुम्ही तुम्हाला हा जो एक पूर्ण ट्रायकोम्स दिसतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर युनिसिरिएट आहे म्हणजे सिंगल सेल लाइनिंग आहे, मल्टी सेल्युलर आहे. ओके. ते बघितलात 1 2 3 4 4-5 सेलने हा ट्रायकोम जो आहे तो बनलेला आहे. ओके. सो दॅट्स वाय इट इज अँड मल्टी सेल्युलर, युनिसेरिएट अँड ब्लंटी पॉइंटेड. ओके. त्याचा पॉईंट बघितलं तिथे कसं आहे, ब्लंट झालेला आहे, थोडं वाकलेलं आहे. ओके. सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर फॉर दिस trichomes which is present into the digitalis leaf. Okay. So there are glandular trichomes also with unicellular stalk. Okay. So इथे तुम्हाला दिसते ज्याचं स्टॉक गोल आहे, इथे तुम्हाला दिसते की त्याच्यामध्ये असे ग्लँड्युलर टाईप ऑफ ट्रायकोम्स जे आहेत ते सुद्धा प्रेझेंट असतात की ज्याच्यामध्ये स्टॉक त्याचा युनिसेल्युलर आहे, एका सेलनेच बनलेला आहे आणि वरती मल्टिपल हेड्स प्रेझेंट असू शकतात. जसं की इथे तुम्हाला दिसते सिंगल हेड आहे, इथे डबल हेडचा आहे. ओके. सो अशा टाईपचे ग्लँड्युलर आणि युनिसेरिएट, मल्टीसेल्युलर, ब्लंटी पॉइंटेड लाईक ट्रायकोम्स, 2 टाईप ऑफ ट्रायकोम्स जे आहेत ते डिजिटॅलिस लीफमध्ये प्रेझेंट असतात. ओके. देन ग्लँड्युलर ट्रायकोम्स आर जनरली लोकेटेड ओव्हर द व्हेन्स. ग्लँड्युलर ट्रायकोम्स जे आहेत ते व्हेन्सवर लोकेटेड आहेत. ओके. देन कोलॅप्स सेल कवरिंग ट्रायकोम्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिजिटॅलिस. डिजिटॅलिसमध्ये कोलॅप्स झालेले जे कवरिंग ट्रायकोम्स असतात की जे त्याची आयडेंटिटी आहे. ओके. कोलॅप्स मीन्स तुटलेले. इथे तुम्हाला दिसत आहेत की ट्रायकोम्स जे आहेत ते काय झालेले आहेत, कोलॅप्स झालेले आहेत म्हणजे त्याचे जे सेल्स आहेत ते ब्रेक झालेले आहेत. ओके. आणि ही त्याची आयडेंटिटी आहे की डिजिटॅलिस लीफमध्ये असे कोलॅप्स झालेले जे ट्रायकोम्स आहेत ते प्रेझेंट असतात. ओके. देन डिजिटॅलिस इज फ्री फ्रॉम कॅल्शियम ऑक्झलेट अँड क्लेरेन्कायमा. स्टार्च ग्रेन्स आर प्रेझेंट इन द एंडोडर्मिस. एंडोडर्मिस रिजनमध्ये काय आहे, स्टार्च ग्रेन्स जे आहेत ते प्रेझेंट असतात. ओके. सो दिस एंडोडर्मिस रिजन इज दिस. हे मध्ये जे आहे तुम्हाला दिसतं आहे की जे एंडोडर्मिस रिजन आहे तिथे काय आहे, स्टार्च ग्रेन्स जे आहेत ते प्रेझेंट असतात त्याच्या सेल्समध्ये. ओके. स्टार्च ग्रेन्स आर प्रेझेंट इन द एंडोडर्मिस. देअर इज कोलेनकायमा ॲट 3 डिफरंट प्लेसेस. कोलेनकायमा जे आहेत ते 3 ठिकाणी ते दिसत आहेत. कुठे कुठे आहेत तर अप्पर एपिडर्मिस, लोअर एपिडर्मिस अँड पेरिसायक्लिक पार्ट. ओके. सो अप्पर एपिडर्मिसमध्ये कोलेनकायमा सेलची लेअर आहे. इथे तुम्हाला दिसते बारीक बारीक जे सेल्स एपिडर्मिसच्या खाली प्रेझेंट आहेत. ओके. सो त्या आहेत कोलेनकायमा सेल. ओके. अप्पर एपिडर्मिसच्या लायनिंगला आहेत, लोअर एपिडर्मिसला आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर इथे जो पेरिसायक्लिक फायबर्सचा मध्ये हे आहे बंच त्याच्या सराउंडिंगला प्रेझेंट आहे. ओके. सो दिस आर द सर्टन मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिजिटॅलिस. मध्ये जे आहे ते वॅस्क्युलर बंडल आहे, पेरिसायक्लिक फायबर्स आहेत विच कंटेन्स द झायलेम अँड फ्लोएम वेसल्स. ओके. सो फ्लोएम जे आहेत ते स्काय ब्लू कलरने दिसतात, ते झायलेम वेसल जे आहेत ते पिंक कलरने स्टेन होणार आहे TS मध्ये. ओके. सो दिस इज द मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिजिटॅलिस लीफ. ओके. नेक्स्ट आपण बघूया डिजिटॅलिस लीफमधले केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. ओके. सो द इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन ऑफ द स्टडीज ऑफ pertaining the chemical composition of drug were made by Nativelli and Kilani or Stoll. Okay. So these are the scientists which are responsible for isolation of that digitalis glycosides. Okay. So digitalis contains 0.2 to 0.45% mixture of cardiac glycosides. Okay. सो इथे मेन्शन केलेलं आहे टोटल 35 एवढे कार्डियक ग्लायकोसाइड्स, एवढे ग्लायकोसाइड्स जे आहेत ते डिजिटॅलिसमध्ये प्रेझेंट असतात. ओके. त्याच्यामध्ये 0.5 to 0.45% कार्डियक ग्लायकोसाइड्स प्रेझेंट आहे. त्याला कार्डिनोलाइड्स असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये पर्पुरिया ग्लायकोसाइड A, पर्पुरिया ग्लायकोसाइड B. ओके. सो दीज आर द प्रायमरी ग्लायकोसाइड्स मीन्स दोज आर द ॲक्टिव्ह ग्लायकोसाइड्स which is present into the digitalis, that is purpurea glycoside A and purpurea glycoside B. Okay. So these primary glycosides
these are the primary glycosides and digitalis also contains several other glycosides. ओके, हे प्रायमरी ग्लायकोसाइड्स सोडले तर अजून अदर ग्लायकोसाइड्स डिजिटॅलिसमध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये ओरोसाइड एच, ग्लुकोजिटॅलॉक्झिन, जिटॅलॉक्झिन, वेरोडॉक्झिन, ग्लुकोवेरोडॉक्झिन. ओके, सो दीज आर द सर्टन ग्लायकोसाइड्स विच आर प्रेझेंट इन टू द डिजिटॅलिस. कोणते कोणते सांगितले तर डिजिटॅलिस पर्प्युरिया ए, डिजिटॅलिस पर्प्युरिया बी अलॉंग विथ ओरोसाइड एच, ग्लुकोजिटॅलॉक्झिन, जिटॅलॉक्झिन, वेरोडॉक्झिन and glucoverodoxin. Okay, the products of hydrolysis of purpurea glycoside A and purpurea glycoside B are the chief constituent of drug. Okay, म्हणजे जे मेन जे ग्लायकोसाइड्स आहेत पर्पुरिया ग्लायकोसाइड्स ए आणि पर्पुरिया ग्लायकोसाइड्स बी ह्यांचं हायड्रॉलिसिस झाल्यानंतर जे प्रोडक्ट फॉर्म होतात ते जे प्रोडक्ट आहेत विच इज द ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ डिजिटॅलिस. ओके, मग त्याच्यामध्ये पर्पुरिया ग्लायकोसाइड्स ए आहे तो जेव्हा एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस प्रोसेस अंडर जातो इट कन्वर्टेड इंटू अ डिजिटॉक्झिन अँड ग्लुकोज. ओके, त्याचं ब्रेकडाऊन होतं पर्पुरिया ग्लायकोसाइडचं दोन पार्टमध्ये डिजिटॉक्झिन प्लस ग्लुकोज. ओके, अँड दिस फर्दरमोर अंडरगोज द ग्लायकोलिसिस प्रोसेस अँड दिस डिजिटॉक्झिन अँड ग्लुकोज गेट कन्वर्टेड इंटू द डिजिटॉक्सिजेनिन अँड डिजिटॉक्झोज. ओके, सो पर्पुरिया ग्लायकोसाइड ए पासून जे हायड्रोलिसिस प्रोडक्ट मिळतं त्याच्यामध्ये डिजिटॉक्सिजेनिन आहे आणि जिटॉक्झोज आहे. ओके, सो इथे जे फर्स्ट स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं आहे ते फर्स्ट हायड्रोलिसिस प्रोडक्ट आहे डिजिटॉक्झोजेनिन विच इज ऑप्टेन फ्रॉम पर्पुरिया glycoside A. Okay, so this is the active chemical constituent. Okay, if पर्पुरिया B glycosides undergoes the enzymatic hydrolysis, it forms the jitoxin and glucose, and this jitoxin furthermore get hydrolysis to form jitoxigenin and digitoxos. Okay, so this is the second structure which is an jitoxigenin, okay, and digitoxos. Okay, so these are the active hydrolysis product of digitalis glycosides, पर्पुरिया glycoside, digitalis पर्पुरिया glycosides A and पर्पुरिया glycoside B. Okay, additionally it also contains the two saponin glycosides. Okay, दोन saponin glycosides सुद्धा digitalisमध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये digitonin and gitonin. Okay, so digitonin and gitonin, these are the two saponin type of glycosides present into the digitalis leaf. Okay, so the total number of glycosides reported in the drug is 30. ओके, सो टोटल नंबर ऑफ ग्लायकोसाइड्स जर बघितले तर 30 टोटल ग्लायकोसाइड्स प्रेझेंट आहेत. अपार्ट फ्रॉम ग्लायकोसाइड लीव्स ऑल्सो कंटेन्स द हायड्रोलायटिक एन्झाईम्स. ओके, सो ग्लायकोसाइड्स व्यतिरिक्त डिफरंट हायड्रोलायटिक एन्झाईम जे आहेत ते डिजिटॅलिस लीफमध्ये प्रेझेंट असतात. Digitalis and its official preparations like prepared digitalis, digitalis tablet, digitalis tincture. Okay, so all these are assayed biologically, and several animals like guinea pig, frog, cat, pigeons which are used for the standardization purpose. Okay, मग digitalisचे जे different official preparations आहेत की जे डिजिटॅलिसपासून तयार केले जातात की ज्याच्यामध्ये डिजिटॅलिस प्रिपेड डिजिटॅलिस फॉर्म आहे, देन डिजिटॅलिसची टॅबलेट आहे, डिजिटॅलिसचा टिंचर फॉर्म आहे. ओके, सो हे जे प्रिपरेशन्स आहेत ते जनरली गिनिया पिग, फ्रॉग, कॅट, पिजन्स या ॲनिमलवर त्याचं बायो असे केला जातो आणि त्याचं स्टँडर्डायझेशन चेक केलं जातं. ओके, सो 1 युनिट ॲक्टिव्हिटी ऑफ ड्रग इज इक्वल टू 76 mg ऑफ डिजिटॅलिस. ओके, सो 76 mg एवढं डिजिटॅलिसचं कंटेंट आहे विच शोज द 1 युनिट ॲक्टिव्हिटी ऑफ ड्रग. ओके, सो 1 mg ऑफ इक्विवॅलंट टू 0.00310 युनिट ऑफ पिजन इन पिजन. ओके, सो पिजनमध्ये जर त्याची ॲक्टिव्हिटी टेस्ट केली तर काय होतं 1 mg एवढा जो ड्रग आहे विच शोज द इक्विवॅलंट ॲक्टिव्हिटी दॅट इज 0.00310 युनिट. ओके, सो पिजनमध्ये एवढी ॲक्टिव्हिटी तो शो करणार आहे. So since exact chemical structure of the glycoside is known, glycoside content can also be estimated chemically. Okay, so chemically त्याच्यामधलं glycoside content आहे ते easily estimate केलं जातं. Okay, so these are the chemical constituent which is present into the digitalis. Okay, next part आहे chemical test for digitalis. Okay, सो टोटल 4 टेस्ट आहेत, रेमंड्स टेस्ट, लिगल टेस्ट, किलर किनाली टेस्ट अँड बालजेट टेस्ट. ओके, सो रेमंड टेस्टमध्ये काय सांगितलेलं आहे टू ड्रग ॲड फ्यू ml ऑफ 50% इथेनॉल अँड 0.1 ml ऑफ 1% सोल्युशन ऑफ एम डायनायट्रोबेन्झिन इन इथेनॉल. ओके, सो टेस्ट ट्यूबमध्ये हे कंटेंट टाकल्यानंतर काय होतं
त्या सोल्युशनमध्ये मग 2 ते 3 ड्रॉप 20% सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन ॲड करायचं आहे. ओके, व्हायोलेट कलर्स ॲपियर होतो. ओके, सो दॅट प्रेझन्स ऑफ व्हायोलेट कलर विच इज ड्यू टू द ॲक्टिव्ह मिथाइलेन ग्रुप फॉर्मेशन. ओके, अँड दॅट इंडिकेट्स द सॅम्पल इज कंटेन द डिजिटॅलिस. ओके, then next test आहे legal test. So 2 drug add few ml of pyridine and 2 drops of nitroprusside, a drop of 20% sodium hydroxide solution. So after this there will be a deep red color is produced. Okay, and this is used for the identification of digitalis and the test name is legal test. Okay, then next test आहे killer kinase test. So this is the main test for identification of cardiac glycosides, कार्डिनॉइड्सच्या आयडेंटिफिकेशनसाठी ही किलर किनाली टेस्ट आहे. ती प्रायमरी टेस्ट आहे. दिस टेस्ट इज जनरली यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ डिजिटॉक्झोस. ओके, सो डिजिटॉक्झोस हे काय कार्डियक ग्लायकोसाईड आहे, त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी किलर किनाली टेस्ट आहे ती यूज केली जाते. ओके, मग टेस्टमध्ये काय काय करायचं बघा आपल्याला. द टेस्ट कन्सिस्ट ऑफ बॉइलिंग ऑफ अबाउट 1 ग्रॅम फाईनली पावडर डिजिटॅलिस विथ 10 ml ऑफ 70% अल्कोहोल. म्हणजे काय करायचं आहे की टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला, सो तुम्ही ही टेस्टची प्रोसिजर तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. किलर किलानी टेस्ट ऑफ डिजिटॉक्झोस. सो किलर किलानी टेस्ट आहे ही इम्पॉर्टंट टेस्ट आहे. एक्झाममध्ये किलर किलानी टेस्टवर नोटसुद्धा विचारलेली आहे सेपरेट. ओके, सो काय करायचं आहे टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला 1 ग्रॅम ड्रग पावडर ड्रग घ्यायचा आहे. डिजिटॅलिसची पावडर 1 ग्रॅम घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 10 ml एवढं 70% अल्कोहोल टाकायचं आहे. ओके, आणि हे जे सोल्युशन आहे ते काय करायचं आहे बॉईल करायचं आहे 3 मिनटासाठी. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे ते 3 मिनटासाठी बॉईल केल्यानंतर त्याला फिल्टर करून घ्यायचं आहे. ओके, फिल्टर केल्यानंतर जे फिल्ट्रेट आपल्याला दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये 5 ml वॉटर ॲड करायचं आहे आणि 0.5 ml स्ट्रॉंग सोल्युशन ऑफ लेड ॲसिटेट. ओके, त्याच्यामध्ये 5 ml वॉटर ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर 0.5 ml एवढं स्ट्रॉंग सोल्युशन लेड ॲसिटेटचं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ओके, पुन्हा ते सोल्युशन फिल्टर करायचं आहे. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला जे फिल्ट्रेट मिळणार आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे इक्वल व्हॉल्यूम ऑफ क्लोरोफॉर्म ॲड करायचा आहे. ओके, मग काय करायचं आपल्याला चायना डिशमध्ये आपल्याला तो फिल्ट्रेट घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये इक्वल व्हॉल्यूम ऑफ क्लोरोफॉर्म ॲड करायचं आहे आणि ही जी चायना डिश आहे ती काय करायची आहे मग हीट करायची आहे बर्नरवर. ओके, हीट केल्यानंतर काय होईल सगळं कंटेंट लिक्विड कंटेंट उडून गेल्यानंतर जे काही एक्स्ट्रॅक्ट त्या वाटीमध्ये शिल्लक राहील चायना डिशमध्ये शिल्लक राहील त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये काय करायचं आहे ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड ॲड करायचं आहे. ओके, आणि तो जो काही एक्स्ट्रॅक्ट आहे जो काही प्रिसिपिटेट राहणार आहे तो त्या ग्लॅसियल ॲसिटिकमध्ये सोल्युबल करून घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर त्याला कूल करायचं आहे. कूल झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 ड्रॉप ऑफ फेरिक क्लोराईड सोल्युशन ॲड करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर 2 ड्रॉप फेरिक क्लोराईड सोल्युशन त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ओके, अँड दिस कंटेंट जे काही कंटेंट आहे ते मग काय करायचं आहे पुन्हा टेस्ट ट्यूबमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. ओके, की ज्याच्यामध्ये 2 ml कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड असणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला एक नवीन टेस्ट ट्यूब घ्यायची आहे त्याच्यामध्ये 2 ml कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड घ्यायचं आहे आणि मग चायना डिशमध्ये जे कंटेंट आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर काय होतं रेडिश ब्राऊन लेअर ॲक्वायरिंग ब्लूइश ग्रीन कलर आफ्टर स्टँडिंग इज ऑब्झर्व ड्यू टू द प्रेझन्स ऑफ डिजिटॉक्झोस. ओके, सो डिजिटॅलिसचं सॅम्पल आहे त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह ड्रग असणार आहे डिजिटॉक्झोस. सो हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट असल्यामुळे काय होणार आहे की त्या टेस्ट ट्यूबमध्ये रेडिश ब्राऊन लेअर येणार आहे. ओके, ती रेडिश ब्राऊन लेअर आहे ती थोड्या वेळाने ब्लूइश ग्रीनमध्ये कन्वर्ट होणार आहे अँड दिस इंडिकेट द प्रेझन्स ऑफ cardiac glycosides that is presence of digitalis. Okay, so this is the killer kilani test which is used for the identification of specifically digitoxos. Okay, then next test आहे इथे बाल्जेट टेस्ट आहे. सो ते कशी करायची आहे टेक अ पीस ऑफ लॅमिना और थिक सेक्शन ऑफ लीफ सेक्शन घ्यायचा आहे लीफचा त्याच्यावर सोडियम पिक्रेट सोल्युशन ॲड करायचं आहे. इफ ग्लायकोसाईड इज प्रेझेंट येलो टू ऑरेंज कलर विल बी सीन. ओके, मायक्रोस्कोपमध्ये जर तो TS बघितला तर येलो आणि ऑरेंज कलर जो आहे तो त्या TSला आपल्याला दिसणार आहे. दॅट इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ ग्लायकोसाइड्स. ओके, सो दिस 4 टेस्ट इज यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ डिजिटॅलिस. मेन टेस्ट कोणती आहे तर किलर किलानी टेस्ट आहे. ओके, नेक्स्ट आहे युजेस ऑफ डिजिटॅलिस. So this digitalis increases the excitability of cardiac muscle and produces more powerful contractions. Okay, so digitalis drug काय करतो आहे
की कार्डियक मसलची जी एक्सायटेबिलिटी आहे तो इन्क्रीज करणार आहे आणि त्याच्यामुळे हार्टचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे ते मोर पॉवरफुल फोर्सने होणार आहे. इट इज इफेक्टिव्ह इन कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर टू इन्क्रीज द कार्डियक आउटपुट अँड टू रिलीव्ह द व्हेनस कंजेशन. ओके, सो कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, ओके, हार्ट अटॅक ह्या डिसऑर्डरमध्ये काय केलं जातं, कार्डियक आउटपुट इन्क्रीज करण्यासाठी आणि व्हेनस कंजेशन जे झालेलं आहे, ओके, व्हेन्स ब्लॉकेज जे झालेलं आहे ते रिलीव्ह करण्यासाठी डिजिटालिस ड्रग जो आहे तो दिला जातो. ओके, हेन्स इट इज डिस्क्राइब्ड ॲज अन कार्डियक टॉनिक, त्याच्यामुळे त्याला कार्डियक टॉनिक या कॅटेगरी अंडर डिस्क्राईब केलेलं आहे. ओके, सो द इम्प्रूव्हमेंट ऑफ द सर्क्युलेशन थ्रू द किडनी दॅट रिझल्ट्स इन डायुरेसिस अँड लॉस ऑफ इडेमा. ओके, सो सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. ओके, कुठे कुठे होतं, किडनी रिजनमध्ये सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झाल्यामुळे काय होतं आहे, डायुरेसिस प्रोसेस होणार आहे, म्हणजे जास्त ब्लड सर्क्युलेशन किडनी रिजनमध्ये झाल्यामुळे जास्त ब्लड काय होणार आहे, फिल्टर होणार आहे थ्रू द किडनी आणि त्याच्यामुळे युरिन फॉर्मेशनचा रेट इन्क्रीज होतो आणि जे काही इडेमा बॉडीमध्ये झालेलं आहे म्हणजे फ्लुइड ॲक्युम्युलेशन झालेलं आहे ते सुद्धा कमी होतं. ओके, द मेजर डिसएडवांटेज ऑफ डिजिटालिस इज दॅट इट हॅज क्युम्युलेटिव्ह इफेक्ट. ओके, डिजिटालिसचा एक मोठा डिसॲडवांटेज आहे, जेव्हा थेरपीसाठी आपण डिजिटालिस यूज करतो तेव्हा तो क्युम्युलेटिव्ह इफेक्ट शो करतो. ओके, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणजे काय, त्याची जी थोडी थोडी क्वांटिटी आहे ती बॉडीमध्ये तशीच ॲक्युम्युलेट होऊन राहते. ओके, आणि त्याच्यामुळे ती क्वांटिटी जेव्हा एक्सेस होणार आहे तेव्हा त्याचे टॉक्सिक इफेक्ट जे आहेत ते पेशंटवर दिसून येतात. ओके, सो त्याच्यामुळे पेशंटला जर डिजिटालिसची ट्रीटमेंट सुरू असेल, थेरपी सुरू असेल तर त्याच्यामध्ये डिजिटालिसचं जे डोसिंग आहे ते केअरफुली देणं गरजेचं आहे की त्याच्यामुळे आपण हे जे क्युम्युलेटिव्ह डिजिटालिसचे जे टॉक्सिक इफेक्ट आहेत ते आपण मिनिमाइज करू शकतो. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ डिजिटालिस. ओके, देन डिजिटालिस आपण मगाशी बघितलेलं आहे की डिजिटालिसचे डिफरंट प्रिपरेशन्स आहेत, त्याच्यामध्ये डिजिटालिस यूज केलं जातं. ओके, सो प्रिपेड डिजिटालिस आहे, दॅट इज प्रिपेड डिजिटालिस म्हणजे काय, तर पावडर डिजिटालिस पावडर जे आहेत, लीव्ज जे आहेत त्याचं पावडर केलं जातं आणि स्टँडर्ड स्ट्रेंथला डिजिटालिस जे आहे ते ॲडजस्ट केलं जातं. असं प्रिपेड डिजिटालिस आहे की जे ऑफिशियल प्रिपरेशन्स म्हणून डिजिटालिस टॅबलेटमध्ये किंवा डिजिटालिस टिंचर आहे, डिजिटॉक्झिन इंजेक्शन आहे त्याच्यामध्ये यूज केलं जातं. ओके, सो हे प्रिपेड डिजिटालिस जे आहे विच इज ॲन स्टँडर्ड स्ट्रेंथ ऑफ प्रिपेड डिजिटालिस. ओके, की ज्याच्यामध्ये डिजिटालिसची स्टँडर्ड स्ट्रेंथ मेंटेन केलेली असते आणि हे जे प्रिपेड डिजिटालिस फॉर्म्युलेशन आहे ते मग टॅबलेट फॉर्म्युलेशनसाठी, डिजिटालिसचं टिंचर बनवण्यासाठी, डिजिटॉक्झिनची इंजेक्शन्स बनवण्यासाठी यूज केलं जातं. ओके, त्याच्यानंतर डिजिटालिस ड्रग जो आहे त्याच्या स्टोरेजसाठी सुद्धा प्रिकॉशन आपल्याला जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. सो डिजिटालिस शुड बी स्टोर्ड इन वेल क्लोज कंटेनर, वेल फिल्ड कंटेनर इन कूल प्लेस अवे फ्रॉम लाईट. ओके, सो डिजिटालिसचे जे कंटेनर्स आहेत ते काय, वेल क्लोज कंटेनरमध्ये त्याला पॅक केलं पाहिजे, वेल फिल्ड कंटेनरमध्ये पॅक केलं पाहिजे आणि कूल आणि लाईटपासून अवे अशा स्पेसमध्ये त्याला स्टोअर केलं पाहिजे. ओके, सो व्हाईल स्टोरिंग केअर मस्ट बी टेकन टू इन्शुअर दॅट लीव्ज डू नॉट कंटेन मोर दॅन 5% ऑफ मॉइश्चर. ओके, मग डिजिटालिसचं आपण स्टोअर करत असतो तेव्हा आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की त्या डिजिटालिस लीव्हचं मॉइश्चर आहे ते 5%पेक्षा जास्त वाढता कामा नाही. ओके, सो इफ इन्क्रीज इन टू द मॉइश्चर इट कॉजेस द डिस्ट्रक्शन ऑफ ग्लायकोसाइड्स. ओके, अँड देअरफॉर अल्टिमेटली लॉस ऑफ दिस कार्डियक ॲक्टिव्हिटी. ओके, सो त्याच्यामुळे स्टोरेजमध्ये जर 5%पेक्षा जास्त मॉइश्चर कंटेंट त्याच्यामध्ये जर जमा झालं तर त्याच्यामुळे काय होणार आहे की त्याच्यामध्ये जे काही केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत त्याचं डिग्रेडेशन होतं, आपण मगाशी बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे डिजिटालिसची जी कार्डियक ॲक्टिव्हिटी आहे ती काय होते, कमी होऊ शकते. ओके, सो देअरफॉर डिजिटालिस पावडर इज स्टोर्ड इन कंटेनर विथ डिहायड्रेटिंग एजंट. ओके, सो त्याच्यामुळे डिहायड्रेटिंग एजंट जे आहेत ते डिजिटालिसच्या कंटेनरमध्ये यूज केले जातात बिकॉज काय करतात ते मॉइश्चर खेचून घेणार आहेत आणि डिजिटालिस कंटेनर जे आहे ते ड्राय ठेवायचं काम करतं. ओके, सो मग डिहायड्रेटिंग एजंटमध्ये कॅल्शियम क्लोराईड आहे, सिलिका जेल आहे, ते ॲज अन डिहायड्रेटिंग एजंट म्हणून यूज केले जातात. मग ते काय करणार आहेत, ॲब्झॉर्ब द एक्सेस जे वॉटर कंटेंट आहे, मॉइश्चर कंटेंट आहे ड्रगच्या आजूबाजूच्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते ॲब्झॉर्ब करून घेतात आणि ड्रगला ड्राय ॲटमॉस्फिअरमध्ये ते लाँग पिरियडसाठी स्टोअर करून ठेवतात. ओके, विदाउट अफेक्टिंग देअर केमिकल कंपोजिशन. सो दिस इज द स्टोरेज प्रिकॉशन वी नीड टू टेकन फॉर द स्टोरेज ऑफ दिस डिजिटालिस ड्रग. ओके, नेक्स्टमध्ये आपल्याला बघायचं आहे सबस्टिट्युएंट्स अँड अडल्टरंट्स. ओके, सो डिफरंट टाईपचे सबस्टिट्युएंट्स आणि अडल्टरंट्स जे आहेत ते यूज केले जातात. फर्स्ट आपण बघूया डिजिटालिस लीव्ज अडल्टरंट्स. ओके, सो कोणते कोणते अडल्टरंट्स यूज केले जातात. फर्स्ट आहे
Verbascum thapsus. Okay, so leaves of Verbascum thapsus belonging to family Scrofulariaceae. Okay, so these are mixed with the genuine drug and can be distinguished microscopically by the presence of large woolly branched Candebla trichomes. Okay, सो हे वर्बॅस्कम थॅप्सस नावाची जी व्हरायटी आहे डिजिटॅलिसची ती जनरली जेन्युइन ड्रगसोबत ॲज अन अडल्ट्रंट म्हणून मिक्स केली जाते. ओके, मग हे अडल्ट्रंट झालं आहे लिफमध्ये हे आपण आयडेंटिफाय करू शकतो, कारण का जर आपण वर्बॅस्कम थॅप्सस या व्हरायटीचा जर पानाचा जर TS काढला आणि जर बघितलं तर त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे ट्रायकोम्स दिसतात, तर कॅन्डेब्ला ट्रायकोम्स दिसतात. आणि आपण TSमध्ये मायक्रोस्कोपीमध्ये बघितलेलं आहे डिजिटॅलिसच्या ग्लँड्युलर ट्रायकोम्स आहे आणि युनिसेरिएट मल्टीसेल्युलर ट्रायकोम्स ब्लंट टीप असणारे ट्रायकोम्स आहेत. ओके, पण जे अडल्ट्रंट स्पेसिस आहेत त्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे ट्रायकोम्स आहेत. सो ते ट्रायकोम्सचा शेप आयडेंटिफाय करून आपण त्याचं अडल्ट्रंट्स आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो फर्स्ट अडल्ट्रंट व्हरायटी आहे वर्बॅस्कम थॅप्सस. देन सेकंड आहे प्राइमरोज लीव्स. ओके, सो दीज लीव्स ऑफ प्राइमुला व्हल्गॅरिस बिलॉंगिंग टू फॅमिली प्राइमुलासी. ओके, सो प्राइमुला व्हल्गॅरिस या स्पेसिसपासून जे लीव्स आहेत ते जनरली ॲड केले जातात डिजिटॅलिसच्या सॅम्पलमध्ये. ओके, सो हे सुद्धा अडल्ट्रंट आपण मायक्रोस्कोपिकली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, मग जेव्हा आपण प्राइमुला व्हल्गॅरिस या लीव्सचा TS घेतो तेव्हा त्याच्यामध्ये युनिसेरिएट कवरिंग ट्रायकोम्स दिसतात. ओके, युनिसेरिएट आणि कवरिंग टाईप ऑफ ट्रायकोम्स दिसतात विच आर 8 to 9 सेल लॉंग, की जे 8 ते 9 सेल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. अँड लेअर ऑफ वेन्स ऑफ लीव्स ऑफ प्राइमरोज आर स्ट्रेट. ओके, सो त्याच्यामध्ये जे वेन्स आहेत लीव्सच्या त्यासुद्धा स्ट्रेट आहेत. ओके, सो ह्या दोन फीचर्सवरून आपण प्राइमरोज लीव्सने जर डिजिटॅलिसमध्ये अडल्ट्रेशन केलं असेल तर ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, देन नेक्स्ट अडल्ट्रंट व्हरायटी आहे कॉम्फ्री लीव्स. ओके, सो दिस कॉम्फ्री लीव्स विच आर ऑब्टेन फ्रॉम द लीव्स ऑफ सिम्फिफॉर्म ऑफिसिनाली बिलॉंगिंग टू फॅमिली बोराजिनासी. So it can be detected by the presence of multicellular trichomes forming a hook at the top. ओके, म्हणजे कॉम्फ्री लीव्स जे आहेत की जे सिम्फिफॉर्म ऑफिसिनेल बोराजिनासी ह्या व्हरायटीपासून लीव्स मिळवले जातात आणि ते त्यांना डिजिटॅलिसला अडल्ट्रंट म्हणून ॲड केले जातात. ओके, मग ह्या लीव्सचा जर आपण TS घेतला तर त्याच्यामध्ये जे ट्रायकोम्स मिळतात ते मल्टीसेल्युलर ट्रायकोम्स आहेत आणि त्याचा जो टॉप आहे तो हुकसारखा दिसतो. ओके, खूप वाकडा जसा हुक असतो तसा त्याचा शेप दिसतो. सो ट्रायकोम्सच्या शेपवरून आपण हे कॉम्फ्री लीव्स जे आहेत ते आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो दीज आर द 3 व्हरायटीज विच ॲक्ट्स ॲज अन अडल्ट्रंट फॉर डिजिटॅलिस. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे अलाइड ड्रग और सबस्टिट्यूएंट फॉर डिजिटॅलिस. ओके, सो फर्स्ट डिजिटॅलिस लॅनाटा आहे विच इज यूज ॲज अन सबस्टिट्यूट फॉर द डिजिटॅलिस. सो द लीव्स आर ऑल्सो नोन ॲज ग्रेसियन और वुली फ्लॉक्सक्लो. ओके, सो डिजिटॅलिस लॅनाटाचे जे लीव्स आहेत त्यांना ग्रेसियन लीव्स असं म्हटलं जातं किंवा वुली फॉक्सक्लो लीव्स असं म्हटलं जातं. दीज आर ड्राईड लीव्स ऑफ डिजिटॅलिस लॅनाटा बिलॉंगिंग टू फॅमिली स्क्रोफुलारियासी. ओके, so these are the dried leaves of digitalis lanata belonging to family Scrofulariaceae found in England, Holland, USA, and the leaves are oblong, lanceolate, sessile with entire margin about 21 to 6 cm in dimensions. So the half basal part of leaves is covered with cilia, hence known as woolly leaves. ओके, म्हणजे ह्याचे जे लीव्सचा जो खालचा पोर्शन आहे तो त्याच्यावर खूप जास्त सिलिया प्रेझेंट असतात. ओके, सिलिया म्हणजे काय तर स्मॉल हेअर लाईक प्रोजेक्शन्स प्रेझेंट असतात. ओके, सो त्याच्यामुळेच त्याला वुली लीव्ज असं म्हटलेलं आहे. द पोटेन्सी ऑफ दिस लीव्ज इज 4 times पोटेंट दॅन दॅट ऑफ डिजिटॅलिस पर्पिरिया. ओके, सो डिजिटॅलिस पर्पिरियापेक्षा 4 पट जास्त पोटेन्सी डिजिटॅलिस लॅनाटाची आहे. केमिकली लीव्स कंटेन्स डिजिटॉक्झिन, जिटॉक्झिन, जिगॉक्झिन. Potency of digitalis lanatoside A, B, C. Okay, so these are the chemical constituent which is present into this digitalis lanata. Okay, so digitalis lanata मध्ये काय काय आहे तर digitoxin, jitoxin, jigoxin, lanatoside A, lanatoside B and lanatoside C. Okay, so by loss of glucose and acetyl group lanatoside A, B, C that yield digitoxin, jitoxin and jigoxin. Okay, so the leaves are commercially used for the preparation of jigoxin and lanatoside. Okay, so jigoxin
आणि लॅनोटोसाईड ह्याच्या आयसोलेशनसाठी कमर्शियल स्केलवर डिजिटॅलिस लॅनाटाचे लीव्ज जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो दिस इज द फर्स्ट सबस्टिट्यूट फॉर डिजिटॅलिस. सेकंड इज दॅट डिजिटॅलिस ल्युटिया विच इज ऑल्सो नोन ॲज स्ट्रॉ फ्लॉक्सक्लो. ओके, सो नेक्स्ट आहे डिजिटॅलिस ल्युटिया, त्याला अजून स्ट्रॉ फ्लॉक्सक्लो असं म्हटलं जातं. सो दीज आर द ड्राईड लीव्ज ऑफ डिजिटॅलिस ल्युटिया बिलॉंगिंग टू फॅमिली स्क्रोफुलारियासी. ओके, सो इथे सुद्धा ड्राईड लीव्ज यूज केलेले आहेत डिजिटॅलिस ल्युटियाचे, त्याची फॅमिली आहे स्क्रोफुलारियासी. ओके, अँड दिस डिजिटॅलिस ल्युटिया विच ग्रोन इन USA अँड युरोप. ओके, सो ह्या कंट्रीजमध्ये त्याचं कल्टिवेशन कलेक्शन मोस्ट ऑफ केलं जातं. लीव्ज आर सेसाईल. लीव्जचा शेप कसा आहे बघा, मॉर्फोलॉजिकल फीचर, तर लीव्ज कसे आहेत, सेसाईल आहेत, ऑब्लॅन्सिओलेट आहेत, सिरेट अँड डेंटेड मार्जिन आहे त्यांची. ओके, जर लीव्जचं साईज आपण बघितलं तर 28/6 सेंटीमीटर एवढे त्याची साईज आहे. बट मोस्ट ऑफ लीव्ज आर रीच इन ओनली 50% ऑफ देअर साईज. ओके, म्हणजे जर पूर्ण लीव्ज जर आपण बघितले त्याच्यातले 50% लीव्जच ह्या साईजपर्यंत पोचतात. ओके, सो द ड्रग इज ॲज पोटेंट ॲज डिजिटॅलिस पर्प्युरिया अँड इट इज यूज्ड फॉर द सेम पर्पज बट इट इज सपोज्ड टू हॅव अ लेस इरिटेशन. ओके, सेम पर्पजसाठी यूज केला होता बट इरिटेशन इफेक्ट जो आहे म्हणजे क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जो आहे टॉक्सिक इफेक्ट तो डिजिटॅलिस ल्युटियामध्ये कमी दिसून येतो ॲज कम्पेअर्ड टू डिजिटॅलिस पर्प्युरिया. ओके, विच इज ॲन जेन्युइन स्पेसिस. So the chemical constituent of drug are not thoroughly known but it is free of calcium oxalate and it is used as common substitute for official drug. Okay, ह्याचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स अजून नीट आयडेंटिफाय झालेलं नाही आहे, पण त्याच्यामध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंटमध्ये कॅल्शियम ऑक्झालेट प्रेझेंट नसतात. ओके, आणि हा जो ड्रग आहे तो ऑफिशियल ड्रग म्हणून सबस्टिट्यूट म्हणून यूज केला जातो फॉर इन केस ऑफ डिजिटॅलिस पर्प्युरिया. ओके, सो हे झालं आपली डिजिटॅलिस ल्युटिया व्हरायटी. ओके, नेक्स्ट आहे थर्ड सबस्टिट्यूट इज दॅट डिजिटॅलिस थॅप्सी विच इज ऑल्सो नोन ॲज स्पॅनिश फ्लॉक्सगो. ओके, सो दिस डिजिटॅलिस थॅप्सी इज फाउंड इन स्पेन अँड इटली. ओके, सो जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये काय आहे, स्पेन आणि इटलीमध्ये अवेलेबल आहे. द लीव्ज ऑफ द ड्रग आर स्मॉल दॅट इज 5 to 10 by 1.5 to 5 centimeter in size. The leaves are yellowish green in color and lanceolate with crenate margin and decurrent lamina. Histologically, leaves can be identified by absence of नॉन ग्लँड्युलर ट्रायकोम्स. ओके, त्यांच्यामध्ये नॉन ग्लँड्युलर ट्रायकोम्स प्रेझेंट नसतात. सो त्याचा जर TS घेतला तर त्याच्यामध्ये नॉन ग्लँड्युलर ट्रायकोम्स प्रेझेंट नसणार आहेत. ओके, सो ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ व्हेरी स्ट्रॉंग स्ट्रायटेड क्युटिकल the content of calcium oxalate crystals, it contains the calcium oxalate crystals. ओके, सो त्याच्यामध्ये सेल्स आहेत त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झालेट क्रिस्टल्स प्रेझेंट असतात. ड्रग इज 2 to 3 times मोर पोटेंट दॅन डिजिटॅलिस पर्प्युरिया. ओके, सो डिजिटॅलिस पर्प्युरियापेक्षा पण 2 ते 3 पट जास्त पोटेंट डिजिटॅलिस थॅप्सी हा त्याचा सबस्टिट्यूट आहे. ओके, सो दीज आर द सर्टन सबस्टिट्यूट्स आर अलाइड ड्रग फॉर द डिजिटॅलिस. सो अडल्ट्रंट्समध्ये आपण बघितलेलं आहे वर्बॅस्कम थॅप्सस, प्राइमरोज लीव्ज, कॉम्फ्री लीव्ज. ओके, आणि त्याचे सबस्टिट्युएंट्स म्हणजे अलाइड ड्रग आहेत डिजिटॅलिस लॅनाटा, डिजिटॅलिस ल्युटिया अँड डिजिटॅलिस थॅप्सी. ओके, सो इथे आपला फर्स्ट ड्रग कंप्लीट झालेला आहे कार्डिओटॉनिक कॅटेगरीचा. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये हा एवढाच पार्ट मी इथे स्टॉप करणार आहे आजचं लेक्चर. सो आजच्या लेक्चरमध्ये एक फार इम्पॉर्टंट पार्ट मी कवर केलेला आहे. एक्झाममध्ये डिजिटॅलिस वर खूप क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर कार्डिओटॉनिकची डेफिनेशन विचारली गेलेली आहे. कार्डिओटॉनिकचे एक्झाम्पल्स जे आहेत डिजिटॅलिस आणि अर्जुना सोडून जे अदर एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर डिजिटॅलिसवर ब्रीफ क्वेश्चन विचारला गेलेला आहे. म्हणजे क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, डिफाईन कार्डिओटॉनिक अँड राईट इन ब्रीफ अबाउट द डिजिटॅलिस. ओके, सो असा क्वेश्चन जर विचारला तर तुम्हाला कार्डिओटॉनिकची डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल आणि डिजिटॅलिसचे सगळे फार्माकोग्नोस्टिक जी स्कीम आहे, सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर मार्केट, त्याच्यानंतर ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, मॉर्फोलॉजिकल मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे, केमिकल टेस्ट आहे, युजेस आहेत, त्याचं प्रिपरेशन आहे, त्याच्या स्टोरेज कंडिशन आहे, त्याच्यानंतर त्याचे सबस्टिट्युएंट्स आणि अडल्ट्रंट्स आहेत. हे सगळं तुम्हाला इन ब्रीफ लिहावं लागणार आहे. ओके,
सो मेजर क्वेश्चन जो आहे तो 8 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे डिजिटॅलिसवर. त्याच्यानंतर त्याच्यामधले जे स्पेसिफिक पार्ट आहे म्हणजे त्याचे अडल्ट्रंट सबस्टिट्युएंट्स ह्याच्यावर नोट विचारली गेलेली आहे. ओके. त्याच्यानंतर डिजिटॅलिसचे जे स्टोरेज कंडिशन आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रिकॉशन्स घ्यायच्यात म्हणजे त्याचं मॉइश्चर कंटेंट आणि त्याचं टेम्परेचर ह्याच्यावर क्वेश्चन्स रिझन्स विचारली गेलेली आहेत. केमिकल कॉन्स्टिट्युएंट स्पेसिफिकली डिजिटॅलिसचे विचारली गेलेली आहेत. त्याची आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे किलर किलानी टेस्ट ती स्पेसिफिकली विचारली गेलेली आहे. ओके. त्याचं कल्टिवेशन कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर मार्केट हा पॉईंट सेपरेट विचारला गेलेला आहे. आणि डिजिटॅलिसचं सिनॉनिम बायोलॉजिकल सोर्स केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि युजेस ह्याच्यावरसुद्धा नोट विचारली गेलेली आहे. ओके. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आजचा पार्ट फार इम्पॉर्टंट आहे. ओके. सो आजच्या लेक्चरमधला कोणता पॉईंट कोणती कन्सेप्ट जर तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून नक्कीच विचारू शकता. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.